नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. आम्हाला जायचं होतं पेट्रोल टाकण्यासाठी. मग काय काढली आपली स्प्लेंडर, सरळ आलो पेट्रोल पंपावर. जास्त नाही बरं का, 50 रुपयाचं पेट्रोल टाकलं, कारण की 50 रुपयाच्या पेट्रोल मध्ये पूर्ण धाड फिरून येतो आपण. घरी आलो आणि परत निघलो सिमेंट आणण्यासाठी. आपल्याला जास्त काही सिमेंट नेणं नव्हतं, 1 किलो सिमेंट नेणं होतं, कारण की आपल्याला जास्त काही सिमेंटचं काम नव्हतं. घेतलं 1 किलो सिमेंट काकाकडून मोजून, आणि काकाकडून सिमेंट घेऊन सरळ निघलो घरी जाण्यासाठी. घरी येत नाही तर पप्पाचा फोन आला, म्हणे पटकन चौकामध्ये काढली आपली स्प्लेंडर, सरळ आलो चौकामध्ये, कारण की त्यांना पैसे काढणं होते, पण त्यांचं आधार घरी होतं. आपण त्यामुळे आधार घेऊन आलो तो पप्पाचा. घेतलं पप्पाला गाडीवर बसून आणि निघलो मल्टी सर्व्हिसेस वर जाण्यासाठी. पप्पाने दिलं त्याला आधार, तो लागला बँक बॅलन्स चेक करायला. आपला मित्र विजू पण होता दुकानावर, पण त्याची झोपच होईल नव्हती. ते कळलं पप्पा थांब, घेतले पैसे काढून घरी चाललोच होतो. तर आपला मित्र चालला होता कुठे गॅस घेऊन काय माहिती. त्यानंतर आपली प्रेमाची पब्लिक भेटली, त्याला पण ब्लॉक मध्ये घेऊन घेतलं. त्या मित्रांना भेटून सरळ निघलो घरी जाण्यासाठी. घरी येत नाही तर दिप्या म्हणे चला आपल्याला उत्पन्न टाकला काढायला जायचं. त्याला म्हणलं मला पण काढ. आपला भाऊ पण भेटला, तर आपल्या भावाला म्हणलं कुठे गेला होता रे भाऊ. म्हणे मी संभाजीनगरला गेलो होतो, नेमकं चालू घरी. आता काय आपली स्प्लेंडर नव्हती, दिप्याची गाडी होती. सरळ आलो तलाठी ऑफिस मध्ये. मी आणि दिप्यानं उत्पन्न टाकला घेऊन घेतला. चाललो मग आम्ही आता घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तेवढं फॉलो करून घ्या.